खत्म हो गए। ठीक है चेक करना फिर भी मुश्किल है मेरे ख्याल से। हाँ अगर होंगे तो टॉस जिंकला। हो हो थर्ड थर्ड जिंकला थर्ड जिंकला हाँ आणि ये कागज नाही आहे आपण कागद नाही. त्यांनी मगाशी सर्व नावं दिली लिहून दिली होती. बघा हे नाही हे पण नाही त्याच्यामध्ये हे नाव दिलं होतं दोघांचं नाव होतं हे जे वारलेत ना त्यांचं पण नाव होतं. अरे आणि हॅलो 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 तर हॅलो मी नवाज खान यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. वेल्डन नवाज, पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी आपली इथे गाठभेट झालेली आहे आणि सुंदर खेळ तुमचा पुन्हा एकदा आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना इथे पाहायला मिळाला. एक षटक आपण टाकलं आणि फक्त एक धाव खर्च केली. 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे आणि सन्माननीय डॅडी यांच्या शुभ हस्ते इथे त्यांना सन्मानित केले जात आहे. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आपण पाहतोय नवाज खान पुन्हा एकदा फॉर्मात येतोय आणि आपल्या सर्वांसाठी ही एक आनंदाची गोष्ट. 10 PL सारख्या सामन्यांमध्ये ज्यांनी आपल्या गावाचं नाव फार मोठं केलं तो नवाज खान ठरलाय सामनावीर. आपण पुन्हा एकदा वळणार आहोत मैदानाकडे. मैदानामध्ये सामना सुरू आहे म्हणून थोडंसं आपण प्रत्येक गोष्ट ही फास्ट घेतोय. वेळ फार कमी आहे आपल्याकडे आणि म्हणूनच इंटरव्ह्यू किंवा काहीसा वार्तालाप आपण करत नाही आहोत. तर वळूया चालू असलेल्या सामन्याकडे. पहिला चेंडू आपण पाहतोय इथं हाताळला गेला. गोलंदाज आहे सुमेध. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव आला आणि त्यानंतर दुसरा चेंडू होती सिंगल. तिसरा चेंडू आणि आपण पाहतोय हा चेंडू सुद्धा निर्धाव. सर पहिला चेंडू काय झालं होतं? पहिल्या चेंडूवरती निर्धाव होता चेंडू. ओके धन्यवाद. 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत एक धाव खर्च केली. आपण पाहतोय गोलंदाज सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि हा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. एक सुसाट चेंडू रंपाट चेंडू मात्र फेकले जातात या गोलंदाजाकडून. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले. 4 चेंडू मध्ये एकच धाव मात्र खर्च केली या गोलंदाजाने. हर्षल, याच गोलंदाजाला अलिबाग एक्सप्रेस म्हणून का संबोधलं जातं त्याचं एक उत्तम उदाहरण तो इथे सादर करतोय. कमालीचा पेस, अचूक टप्पा, सही दिशा आणि सही लाईन आपण पाहतोय त्याकडून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पूर्णपणे नावाला साजेशी अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद पहिल्या विकेटचं पतंग. माज बॅक टू द पव्हिलियन. धन्यवाद डीजे मास्टर स्वप्नील. हर्षल, या खेळाडूला काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी मी म्हणेन पावसाळी रबर क्रिकेटची स्पर्धा असते त्याच्यामध्ये दुखापत झाली होती
आणि त्या दुखापतीतून तो सावरलाय आणि पुन्हा एकदा नवीन जोमानं आणि नवीन उत्साहानं त्याने सुरुवात केली. आपण पाहतोय जवळजवळ 10-1 वर्ष तो क्रिकेट खेळतोय, परंतु त्याची फिटनेस, त्याचा स्टॅमिना आणि त्याची बॉडी लँग्वेज आपण नक्कीच पाहू शकता. सुरेख फटका लगावला गेलाय. या फटक्यावरती किती धावा येतील तर नक्कीच आपण पाहतोय तिथे सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. सर नक्कीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक अलिबाग एक्सप्रेस हे नाव त्याने पूर्णपणे या नावाचा दबदबा या मैदानावरती सुद्धा ठेवलाय. आज या मानगाव तालुक्यामध्ये त्याचं नाव नक्कीच एक आदराने घेतलं जाईल यातील मात्र शंका नाहीये. कारण की पहिलं षटक हाताळलं, 6 चेंडू त्याने हाताळले गेले. 6 चेंडू मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 धावा खर्च केल्या. 2 धावा खर्च करून 1 फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. हर्षल आपण पाहतोय आताचं जे क्रिकेट आहे त्याच्यामध्ये जास्त कल असतो गोलंदाजांचा तो चेंडू फिरवण्यामध्ये, परंतु आता मात्र आपल्याला बरेच असे कमी गोलंदाज दिसत आहेत. ते अगदी साध्या सोपा भाषेत सांगायचं झालं तर रंपाट असा चेंडू खूप कमी पाहायला मिळतो. कारण याचा फक्त विश्वास आहे तो फक्त फास्ट चेंडूवरती आणि अचूक टप्प्यावरती अशा प्रकारचा एक गोलंदाज आहे. अर्थातच वर्तकनगर ठाण्यामधला रवी बुंबक आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण पाहतोय हा सुद्धा गोलंदाजी करतोय. तर नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजीसाठी श्रेयश पत्रे. रिव्हर्स रिटर्न करण्याचा प्रयत्न होता. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला गेला. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला चेंडू चाललाय. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. धावा मिळणार आहेत त्या 4. थँक्यू डीजे. नक्कीच यासिन सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रत्येक चेंडूवरती स्पीड असणं खूप महत्वाचं नाहीये, तर त्या स्पीडवर तुमचं नियंत्रण, त्या वेगावरती तुमचं नियंत्रण खूप महत्वाचं आहे आणि तेच नियंत्रण आपल्याला गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतं. गतीमध्ये परिवर्तन केलं जाते. त्यानंतर पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला तिथे फील्ड केलं जात आहे. 1च धाव मात्र इथे खर्च केली जाईल. 1 या धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या धावफलकावरती लागते 7 धावा. 7 धावा धावफलकावरती लागतात. दुसरं षटक प्रगतीपदावरती. आतापर्यंत 1 फलंदाज बाद झालाय. या षटकातील अजूनही आपण पाहिले तर 4 चेंडू येणं बाकी असणार आहे. 4 चेंडूंचा अजूनही खेळ येणं बाकी आहे. तर या 4 चेंडूवरती कशा प्रकारे समाचार घेतला जाईल. फलंदाज एक डावखुरा फलंदाज आपण पाहतोय अफान. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं लॉंग ऑनच्या दिशेला खेळायचा. बॅट सुद्धा फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा झाला नाहीये इथे संपर्क आणि नक्की चेंडू गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जे होते ते सांगतात. धावसंख्या आहे स्थिर. धावसंख्या धावफलकावरती आहे 7. षटक क्रमांक प्रगतीपदावरती आहे 2. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज झालाय सज्ज. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू. ब्रह्मास्त्राचा मात्र इथे उपयोग केला जातोय. सटीक यॉर्कर. अचूक टप्पा इथे मात्र हाताळला गेला आणि नक्कीच त्याच्यावरती पुन्हा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाचा. 1 धाव मात्र इथे सुखरूपरित्या पूर्ण. पुन्हा झाली आहे स्ट्राईक रोटेट. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत अर्सलान आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. मागच्या मॅच मध्ये त्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता आणि तोच टी शर्ट एका आरके स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आम्हाला टी शर्ट झालेत आणि तोच टी शर्ट परिधान करून आता मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तर त्याच्यासमोर एक नामवंत गोलंदाज आहे आणि तोच गोलंदाज ज्यांनी या गोलंदाजाने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पटकावला होता. पण इथे मात्र अर्सलान थांबणार नाहीये. या फटक्यावरती येतात 6 धावा. धावसंख्येत 6 वाढ होतीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती लागतात. तर इथे मात्र गोलंदाजावरती प्रहार केला जातोय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. गोल्डन स्पॉट ते टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय चेंडू थोडी उसळी कमी घेतली. सरळ इष्टी रक्षक तिथे चेंडू खाली येतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर एकही धाव घेतली जाणार नाहीये. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. 12 चेंडूंचा मात्र इथे खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहिली तर 14 धावा आहे.
तर थर्ड संघाला विनंती असेल आपण कुठलाही वेळ हा खर्च करायचा नाहीये. आपण जर वेळ खर्च कराल तर मित्रांनो पुढचे सामने आपल्याला कमी षटकांचे खेळवावे लागतील, कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे, फायनल डे आहे. गोलंदाज आपण पाहतोय नौखा गोलंदाज पवन कोंडाजी, सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी पवनला मात्र इथे आमंत्रित केलं जात आहे. कुठल्या संघाकडून तर नक्कीच अय्यान 11 थल या संघाकडून मात्र इथे गोलंदाज पवनला आमंत्रित केलंय. स्ट्राईकला आपण पाहणार आहोत, फलंदाज आहे अफान आणि त्याला साथ देण्यासाठी फलंदाज अर्सलान. गोलंदाज पवन सज्ज होईल. पंचांच्या उजव्या एसटीने गोलंदाजी केली जाते. समोर डावकुरा फलंदाज आहे. तर काय रणनीती असेल या खेळाडूची, काय एक प्लॅनिंग असेल, कुठल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाईल हे पाहायचं आहे. षटकातील पहिला चेंडू अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. गोल्डन स्पॉट ते टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी थोडी कमी घेतली आहे. चेंडू सरळ आपण पाहतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. धाव चेंडूची तिथे सांगता झाली. या चेंडूवरती एकही धाव मिळणार नाहीये. या चेंडूवरती धाव ही घेतली जाणार नाहीये. गोलंदाज पवन सुरेख कामगिरी करतो पहिल्या चेंडूवरती. नक्की ज्या गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं या गोलंदाजाला तशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच हा चेंडू आपण पाहतोय पंचांनी नो चेंडू घोषित केला. नो म्हटलं की नक्कीच फ्री हिट, फ्री हिट म्हटलं की सुवर्ण संधी, आणि त्याच सुवर्ण संधीचं सोनं मात्र इथे फलंदाजाला करावं लागेल, कारण की धावा बनवायच्या, धावा बनवाव्याच लागतील. समोर थल संघ आहे, एक मातब्बर संघ. जेवढ्या धावा ते खर्च करतील तेवढ्याच धावा बनवण्याची क्षमता आणि तेवढी ताकद ते बाळगतात. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पवन, आणि चेंडू आपण पाहतोय सरळ ऑन साइडला खेळलाय. चेंडू चाललाय सीमा पार, धावा मिळणार आहेत 4. नक्कीच या चेंडूवरती येतोय हा चौकार. हॅलो हॅलो, धावसंख्येत होईल 4 निवाड. धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. 19 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपदावरती गोलंदाज पवन आहे. देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ पॉइंटच्या डोक्यावरून खेळला जातोय. चेंडू चाललाय सरळ सीमा पार, धावा मिळतील 4 बॅक टू बॅक. दुसरा हा येतोय चौकार. आपण पाहतोय फलंदाज अफान ऑन हॅड्रिक. चौकारांची हॅड्रिक लगावली जाईल का फलंदाजाकडून? बॅक टू बॅक 2 चौकार जर आतापर्यंत पाहायला मिळाले तर पवनला रणनीती बदलावी लागेल. पवनला एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, कारण की 2 चौकार आल्यानंतर नक्कीच कमबॅक करण्याची गरज आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा. 23 ऑन द बोर्ड फॉर 1 लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर पवन. मोठा फटका आला. फटका हा फसलाय. चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद होईल आणि इथे मात्र आपण पाहतोय अफवांच्या खेळीचा होतो अंत. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय अफन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय फहद. हाच तो फलंदाज ज्याने आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करत होते, आणि प्रथम फलंदाजी करत असताना शेवटची 2 चेंडूसाठी खेळण्यासाठी हा फलंदाज आला होता फहद, आणि त्यानंतर त्या शेवटच्या 2 चेंडूवरती 2 षटकार लगावले, आणि तेच 2 षटकार महत्वाचे ठरले त्या संघासाठी, कारण की तब्बल आपण जर पाहिलं तर 6 धावांनी तो सामना जिंकला गेला पहिला. सुरेख चेंडू पवनचा. एसटी रक्षक थोडा फंबल. त्यानंतर आपण पाहतोय 1 धाव घेतली जातीये. काय घडतंय मैदानावरती? 1 धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, आणि 2 धावा सुद्धा इथे सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. आणि नक्कीच 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. तुम्हाला चुका करून इथे जमणार नाहीये. मानगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 आहे ही स्पर्धा,
नक्कीच या स्पर्धेचा दिवस आजचा हा शेवटचा आहे, पण तुम्ही जर चूक केली तर एक एक चूक तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर नेणार आहे आणि नक्कीच एक एक चूक तुम्हाला ही स्पर्धा सोडायला सांगणार आहे. या चषकापासून तुम्हाला ती चूक तुम्हाला दूर नेणार आहे, तर ती चूक तुम्हाला सुधारावी लागेल. पुन्हा एकदा पवन कोलडप्याचा चेंडू होता, पंचांकडे मोठी अपील मागितली. नक्कीच आपण पाहिलं तर अपील मात्र इथे फेटाळून लावले. आत्मविश्वास थोडा कमी होता, उत्साह जास्त असल्यामुळे आपण बघितलं तर अपील फेटाळून लावली. त्यानंतर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळते ही एक धाव. षटक क्रमांक तब्बल तिसरं समाप्त झालंय. धावसंख्येत एक निवाड झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती आली आहे. तब्बल 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू झाले, धावसंख्या धावफलकावरती 26. तर चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कोण येईल? आपण पाहतोय गोलंदाज अशांक साखरकर. सांघिक चौथं आणि वैयक्तिक आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी अशांक येतोय. अशांकला मात्र इथे आमंत्रित केलं जातंय. शेवटचं षटक आहे, एक स्लॉग ओव्हर आहे, हणामारीचं षटक म्हटलं जातं. या शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा बनल्या जातात त्याच नक्की शेवटपर्यंत टिकतात यात मात्र काही शंका नाहीये. त्याच धावा किती बनवल्या जातील याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय अर्सलान. सलामीला आलेला फलंदाज आहे. पहिले चेंडू टाकेल गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हा फटका सुद्धा फसलाय पण क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला जातोय आणि नक्कीच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसला. मानस केलं होतं, धाडस मात्र इथे करता येणार नाहीये. त्याच्यामुळे एकाच धावेवरती समाधान हे मानावं लागेल. धावसंख्येत झाली आहे एक निवाड. धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. 27 ऑन द बोर्ड. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. हॅलो हॅलो हॅलो. स्ट्राईकला फलंदाज आहे फहद. एक धडकेबाज फलंदाज. लोअर फुटस्पतीचा चेंडू होता, बॅटची कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, सुरेख क्षेत्ररक्षण मात्र तिथे केलंय. पण त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक धाव मात्र सुखरूपरित्या पूर्ण. एक धावीन धावसंख्या पुढे सरकेल. 28 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे प्रगतीपदावरती आणि या शेवटच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 4 चेंडू अजूनही येणं बाकी असणार आहे. 2 चेंडू हाताळलेत आतापर्यंत गोलंदाजाने आणि 2 धावा खर्च केल्यात. स्ट्राईकला आपण पाहतोय अर्सलान येतोय, सलामीवीर आहे. धावा बनवाव्या लागतील फलंदाजाला. खोलडप्याचा चेंडू आणि नक्कीच आपल्या फॉलो थ्रो मध्ये परफेक्ट फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. एकही धाव मात्र इथे खर्च केली जाणार नाहीये, कारण की गोलंदाजाला माहिती एक एक धाव किती महत्वाची आहे या स्पर्धेमध्ये. एक एक धाव महत्वाची आहे, कारण की ही स्पर्धा कोणती आहे तर नक्कीच मानगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 पर्व आहे. पहिलं दिवस आहे हा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस. मोठा फटका येतोय, नक्कीच टायमिंग आहे परफेक्ट. या फटक्यावरती मिळतील त्या तब्बल 6 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्येत आपण पाहतोय 6 नी वाढ झाली. 34 धावा धावफलकावरती लागला. शेवटचं षटक प्रगती पदावरती असताना इथे मात्र गोलंदाजावरती प्रहार केला जातोय. पुन्हा मोठा फटका आलाय, पण हा फटका आपण पाहतोय तर नक्कीच यशस्वी ठरतोय. पुन्हा या 6 धावा येतात. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हॅलो. धावसंख्येत पुन्हा एकदा 6 नि वाढ होते. बॅक टू बॅक 2 षटकार येतात. इथे मात्र गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू, या इनिंग मधील, या पूर्णपणे 17 मधील शेवटचा चेंडू आणि फलंदाज या षटकारांची हॅट्रिक लगवेल का? हा फटका फसला. चेंडू खाली येतोय. स्वतः एसटी रक्षक काहीही चूक करणार नाहीये. फलंदाज अर्सलान मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आणि नक्कीच धावसंख्या झाली आहे 40.
24 चेंडू आणि 40 धावा धावफलकावरती लागल्यात आणि निर्धारित 24 चेंडू मध्ये आता बनवायच्या त्या अय्यन 11 थल या संघाला 24 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 41 धावा. 24 चेंडू 41 धावांची गरज. हर्षल, ज्या वेळेस टॉस केला गेला होता तेव्हा मी विचारलं होतं त्यांच्या संघ नायकाला की कमीत कमी 4 षटकांमध्ये किती धावांवरती आपला रोखण्याचा प्रयत्न असेल. त्यांनी सांगितलं होतं की 35 ते 40 धावांवरती आम्ही रोखू. याचाच अर्थ हा आहे की 40 धावा नक्कीच आम्ही बनवू. हा आत्मविश्वास अय्यन 11 थळ या संघामध्ये असणार. आणि पहा, त्यांनी म्हटल्याप्रमाणे 40 धावांवरती रोखलंय. नक्कीच त्यांची जिद्द होती, त्यांचं ध्येय होतं आणि नक्कीच यशस्वी वाटचाल केली त्यांनी गोलंदाजी करत असताना. सुरेख कामगिरी सुद्धा केली आणि आपल्या संघाला आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्गावरती सुरेख कामगिरी करून दिली. सर्वच खेळाडूने क्षेत्ररक्षणाची सुद्धा साथ मिळाली, त्याच्यामुळे यशस्वी ठरलेत आणि 41 धावा सर आता त्यांना बनवायच्यात त्या निर्धारित 24 चेंडू मध्ये. तर सर कालचा दिवस विसरून जमणार नाहीये, कारण की काल या स्पर्धेची पहिली सेमीफायनल झाली. वनी वर्सेस तुडेल या दोन संघांमध्ये तो सामना झाला होता आणि तुडेल हा संघ थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय. नक्कीच पहिली सेमीफायनल विजयी होऊन थेट फायनल मध्ये प्रवेश केलाय. तर आता पाहायचं आज कुठला संघ त्यांच्या समोर भेटण्यासाठी, फायनल खेळण्यासाठी कुठला संघ जाईल. सॉरी, तुडील हा संघ या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये प्रवेश केला. तर तुडील संघासमोर कुठला संघ भिडण्यासाठी जाईल. आणि पहिल्या दिवसामध्ये सर आपण पाहिलं ना तर निजामपूर संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय आणि जो संघ आज क्वालिफाय होईल तो थेट निजामपूर संघासमोर या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल मॅच खेळेल आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत फायनल. असा आहे आजचा फायनल डे आणि या 24 चेंडू मध्ये या 41 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय माझे साथी समालोचक, आमचे गुरुवर्य, नक्कीच एक अलिबागचा बुलंदाबाज यासीन सरांकडे. धन्यवाद. धन्यवाद हर्षल. और पहली गेंद परफेक्ट यॉर्कर, ब्रह्मास्त्र और नागेश सीध जैसे बल्लेबाज को पहले ही गेंद के ऊपर चलता किया है. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे मास्टर. पहली गेंद के ऊपर नागेश सीध जैसे बड़े बल्लेबाज को यहां पे चलता किया है और इसी गेंदबाजी पर खुश होते हुए हमारे मेहमान राकेश कासार, इनकी तरफ से 100 रुपए का नगद इनाम यहां पे आता हुआ. बहुत बहुत धन्यवाद राकेश पवार जी, क्योंकि आप यहां पे खिलाड़ियों का उत्साह और आत्मविश्वास बढ़ाने की बहुत महत्वपूर्ण काम यहां पे कर रहे हैं. नागेश सीध आउट होने के बाद नए बल्लेबाज सुशांत कांबळे, नॉस्ट्राइक के एंड पर है समित्र म्हात्रे, बाएं हाथ के बल्लेबाज, और उसी के साथ स्ट्राइक इन पर राइट हैंडेड बल्लेबाज सुशांत कांबळे. सुशांत कांबळे ने अलीबाग प्रीमियर लीग जो अभी अभी संपन्न हुई है, उस प्रीमियर लीग में पहली गेंद के ऊपर, मैच के पहली गेंद के ऊपर छक्का लगाया था और स्काई की याद दिलाई थी. स्काई अर्थात सूर्य कुमार यादव, क्योंकि सूर्य कुमार यादव ने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में कदम रखा. पहला मैच खेल रहे थे, पहला गेंद फेस कर रहे थे और उस गेंद को खेल दिया था सीमा रेखा के बाहर. और अनोखा रिकॉर्ड करने वाले विश्व में एकमात्र ऐसे बल्लेबाज बने हैं. अगली गेंद, जी हां, लोअर फुल टॉस गेंद और वहां पे अफान थोड़े से फंबल हुए. आसानी के साथ इस गेंद को फील्ड कर सकते थे, मगर स्ट्रोक में दम था, स्ट्रोक में ताकत थी. गोली की रफ्तार से गेंद उनकी तरफ आ रही थी. हालांकि उसे उन्होंने टैप किया, उसे रोकने की कोशिश की, मगर दोनों भी बल्लेबाजों को एक रन लेने से नहीं रोक पाए. इस एक रन के साथ ये पहला रन स्कोर कार्ड पे लगता हुआ, रनों की संख्या का आगाज यहां से होता हुआ. जीतने के लिए मैं फिर से एक बार याद दिलाना चाहूंगा, 41 रनों की जरूरत. 41
41 रनों की जरूरत, 4 ओवर का यह मुकाबला। समित्र मात्रे बाएं हाथ के बल्लेबाज, बहुत ही शैलीदार और बहुत ही आक्रामक बल्लेबाज है समित्र मात्रे। आज सख्त जरूरत उनको उनके टीम को उनके ये देखिए, मैंने पहले ही कहा था इस बल्लेबाज को जब भी देखता हूं मैं शिखर धवन की याद जरूर आती है। धन्यवाद डीजे मास्टर। शिखर धवन भी इसी तरह से आक्रामक तेवर दिखाते हुए बहुत ही बढ़िया शुरुआत करते हैं। और यहां पे देखिए आगाज किया है समित्र मात्रे ने चौके की सहायता से। बहुत ही पॉजिटिव अप्रोच उनका नजरिया यहां पे नजर आता हुआ। इस मर्तबा ऑफ स्टंप के बाहर भटके अरसलान। अंपायर जी का इशारा नो बॉल का, नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और उसी के साथ फ्री हिट भी रहेगा। और इस एक अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 6 रन स्कोरबोर्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। हर ओवर में 10 के औसत से यहां पे रन बनाने हैं। हालांकि पूरी तरीके से खुला हुआ मैदान, फास्ट आउटफील्ड और सीमेंट पिच होने की वजह से ऐसा लग रहा है कि आसानी के साथ ये रन बन सकते हैं। मगर यहां पे गेंदबाज भी अगर कुशलता से गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाजों को आसानी के साथ रोक सकते हैं। इस मर्तबा बहुत ही चतुराई के साथ एक लंबी दौड़ लगाई अरसलान ने, बहुत ही चुस्ती और फुर्ती के साथ उस गेंद को रोका और बहुत ही अच्छी तरीके से थ्रो भी दिया था। मगर बाल बाल बच गए, मैं कहूंगा वक्त रहते हुए अपने क्रीज में अपने घर में सही सलामत समित्र मात्रे। इस 1 रन के साथ रनों की संख्या 7 रन जीतने के लिए कुल मिला के 4 ओवर में 41 रनों की जरूरत। सुशांत कामड़े लाल जर्सी पहने हुए, अनोखा अंदाज है सुशांत का अपना ही और वो उसी तरह से खेलते हैं, हमेशा आक्रामक। और देखिए फिर से एक बार बिहाइंड द विकेट खेलने की कोशिश थी, लेग स्टंप के बाहर गेंद। 1 रन तो मुकम्मल कर लिया, दूसरा रन भी लेना चाहते हैं मगर दूसरे रन के लिए यहां पे कोई मौका नहीं था। विकेट कीपर के पीछे जो बिहाइंड द विकेट फील्डर है, उन्होंने एक लंबी दौड़ लगा के किसी भी तरह का थ्रो देकर किसी भी तरह की यहां पे रिस्क उठाना सही नहीं समझा और ये सही सोच में कहूंगा। कुल मिला के यहां पे 2 रन मिलेंगे और 2 रनों के साथ रनों की संख्या में बढ़ोतरी। 9 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। पहला ओवर प्रगति पर, एक गेंद अभी भी इस ओवर की आना बाकी है। सॉरी, 2 गेंदें हैं। बहुत ही बढ़िया गेंद, इस मर्तबा गुडलैंड स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद उछलती हुई बाहर की तरफ निकल गई। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश थी समित्र मात्रे की, गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं और गेंद विकेट कीपर के हाथों में। बहुत ही बढ़िया गेंद, इसी तरह की अगर गेंदें करेंगे क्योंकि इस पिच में उछाल है और कई स्पॉट ऐसे हैं वहां से अनप्रेडिक्टेबल गेंदें उछलती है, उसका अंदाजा लगाना बहुत मुश्किल। मगर इस मर्तबा ओवर पिच गेंद और ये देखिए करारा कवर ड्राइव, लाजवाब प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर स्वप्निल। डीजे मास्टर की मैं फिर से एक बार दिल की गहराई से शुक्रिया अदा करना चाहूंगा, उसके आभार व्यक्त करना चाहूंगा क्योंकि उन्होंने जो डीजे यहां पे मुहैया करवाया है वो फ्री ऑफ कॉस्ट है। गिफ्ट के तौर पर उन्होंने अपना समय और अपना पूरा इक्विपमेंट यहां पे मुहैया करवाया है और इसीलिए तहे दिल से उनका शुक्रिया। उसी के साथ मैन ऑफ द मैच के लिए जो हम टी शर्ट यहां से दे रहे हैं गिफ्ट के तौर पर, और जिस खिलाड़ी का हम यहां पे सम्मान कर रहे हैं वो आरके गुजरात सूरत, आरके स्पोर्ट्स गुजरात सूरत
इनकी जानिब से यहाँ पे मुहैया करवाए हैं। धन्यवाद डीजे। धन्यवाद डीजे मास्टर स्वप्नील। सुपर सिलेक्टर माणगाव या संघाचे समर्थक सन्माननीय समाधान उतेकर, त्याचप्रमाणे बबलू पाटील आणि वैभव भोसले प्रेक्षकांमध्ये आपण इथे आलेले आहात। मी सुपर सिलेक्टर माणगाव या संघातर्फे आपल्याला हार्दिक हार्दिक आपलं स्वागत करतोय आणि आपल्याला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। राकेश पवार यांच्यातर्फे 100 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे। तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं फिर से एक बार। नए गेंदबाज अल्ताफ जब भी नाम मेरे सामने आता है तो मुंबई के एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज और कैप्टन, उसी के साथ उसके नाम से टीम अल्ताफ 11 खेला करती थी गोरेगांव, वो याद आती है। एक जमाना था और इस बीच ओवर पिच गेंद को आउट देखा ना था, सुशांत ने खेल दिया डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे। धन्यवाद डीजे मास्टर। आणि याच दरम्यान सन्माननीय संजय मांढरे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे निसार जळगावकर यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं। आपल्याला बसण्याची व्यवस्था इथे केलेली आहे। सुशांत कामले इस मरतबा बाहर जाने वाली गेंद के ऊपर छेड़खानी करने की कोशिश में चूक गए थे। गेंद हालांकि हवा में थी मगर नजदीकी फील्डर में फील्डर मौजूद नहीं थे। अफान थोड़े से डीप थे हालांकि स्क्वायर पॉइंट की दिशा में, मगर 1 रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ मुकम्मल कर लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 26 रन। 26 रन ऑन स्कोर बोर्ड। जीतने के लिए कुल मिला के 41 रनों की जरूरत, अर्थात यहां से 15 रन और चाहिए जीत मुकम्मल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए। नए गेंदबाज अल्ताफ फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट, बायां हाथ के बल्लेबाज समित्र मात्रे के लिए। जी हां, ओवर पिच गेंद समित्र को करने की गलती की और उसे खेल दिया मिड विकेट सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार गेंद 6 रनों के लिए। बारह गेंदें बची है और 9 रनों की जरूरत। बहुत ही आसान कर दिया है समित्र मात्रे ने। जैसे मैंने कहा था कि ये समित्र मात्रे आक्रामक तेवर अक्सर दिखाया करते हैं और आज भी वही तेवर और उसी तरह का स्टाइल यहां पे नजर आया। बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हैं, कभी कवर ड्राइव, कभी सीधे बल्ले से, कभी आड़े बल्ले से, कभी स्क्वायर लेग के ऊपर से, चारों तरफ बल्लेबाजी और बड़े स्ट्रोक खेलने के लिए माहिर। जी हां, पटकी हुई गेंद सुशांत के सामने आप नहीं कर सकते। सुशांत बिहाइंड विकेट खेलने के लिए पूरी तरीके से महारत उन्होंने हासिल की है। फिर से एक बार देखिए, गली के ऊपर से खेलने में कामयाब रहे। गेंद स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 36 रन। 36 रन ऑन स्कोर बोर्ड। अब जीतने के लिए मात्र 5 रनों की और जरूरत। ये लीजिए, मैंने अभी भी कहा था, मगर कैप्टन की मैं दाद देना चाहूंगा क्योंकि कैप्टन ने वहां पे एक फील्डर खड़ा कर दिया था। इस वजह से मात्र 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा सुशांत को। आणि याच दरम्यान नागोठणा संघाचे कर्णधार जिशान सय्यद यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। जिशान सय्यद, कारण हा सामना संपत आलेला आहे, आपण टॉस करणार आहोत। जोरदार अपील लेग बिफोर द विकेट का, बीचों बीच पकड़े गए, टप्पा खाने के बाद गेंद नीची रही और इसी के साथ
समित्र मात्रे के पारी का अंत यहां पे होता हुआ। और यहां पे 4 रनों की जरूरत, और इस बीच नए बल्लेबाज नमूदार होते हुए मैदान में शिरकत करते हुए आदिल कुरैशी। आदिल कुरैशी हालांकि यंगस्टर खिलाड़ी है और इस खिलाड़ी के नाम पर एक शतक भी है। लेदर क्रिकेट बहुत ही बढ़िया तरीके से खेलते हैं, एक ताकत से और अपने स्टाइल से गेंदबाजों के छक्के छुड़ाने के लिए, गेंदबाजों के परखच्चे उड़ाने के लिए माहिर। आज देखिए गेंदबाज का दिन होगा या बल्लेबाज का। ओहो, तकदीर वाले रहे, स्क्वायर कट करने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और